आज आमच्या मैत्रिणींची पिकनिक जात आहे. रिव्हेरिया रिसॉर्ट नाशिकच्या अलीकडेच आहे हे. गाडीत पहिला पॅसेंजर मी होते. पुढे एकेकांना घेत रिसॉर्टचा मार्ग सुरू झाला. सूर्यनारायणचं छान दर्शन होते बघा. तिकीट 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 तिकीट. गुड मॉर्निंग. सर्व आमची फलटण जमल्यानंतर गणपती बाप्पाचा जय जयकार केला आणि मस्त गप्पांमध्ये पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. सकाळी लवकर निघालो होतो म्हणताना अर्थातच भूक लागलेली होती. मैत्रिणीने मस्तपैकी थेपले, लोणचं, चटणी असा झकास मेनू करून आणला होता. त्याच्यावर आम्ही छान ताव मारला. बाहेर किती रणरणतं ऊन आहे बघा, पण AC गाडीत बसून जे निसर्ग सौंदर्य दिसत होतं ते आम्ही अगदी छान न्याहाळत प्रवास अगदी आमचा सुखकर आणि छान असा होत होता. प्रत्येक सीझनमध्ये निसर्ग आपल्या वेगवेगळ्या रंगछटा दाखवत असतो. हे ओसाड डोंगर, पर्वत, त्यांचे रंग, आकार देखील वेगळं चित्र उभं करतात नाही. हे बघत आपल्या विचारांना देखील अजून चालना मिळते असा माझा अनुभव आहे. वाव, मस्त. याआधी 2दा मी या रिसॉर्टला जाऊन आली आहे आणि आता त्यांनी रिन्युएशन केलंय. त्याच्यानंतर फर्स्ट टाइम जाते मी. आलो रिव्हेरिया रिसॉर्ट. येस. वा 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 वा. क्या बात क्या बात क्या बात. चेंजेस झाली गई. खूपच चेंज केलं यार. मस्त मस्त झकास. भव्य दिव्य एंट्रन्स मधून आम्ही असा प्रवेश केलेला आहे आतमध्ये. आणि याआधी पण मी 2दा येऊन गेलीये, तेव्हा देखील रिसॉर्टचे सगळेच गोष्टी खूप छान होत्या. आणि आता आपण बघूयात अजून काय काय चेंजेस केले. नमस्ते. हे बघा, हे इकडे असं रिसेप्शन आणि हा मोठाच्या मोठा सुंदर असा हॉल. नमस्ते. बघताय ना तुम्ही किती छान मस्त अगदी डोळ्यांना सुखावं असं वाटतंय. आणि खरंच तिकडे गेल्या गेल्या ना एकदमच वाईब्स चेंज झाल्या. कारण सुंदर असं रिसॉर्ट आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या रिसॉर्टच्या आजूबाजूला असलेली ग्रीनरी किंवा फुलझाडं ते जे मेंटेन करतात त्याच्यामुळे वाईब्स एकदमच चेंज झाल्या. आणि मी तर म्हणते शरीर मन दोघांचंही टेम्परेचर चेंज झालं. हे बघा, बॅकवॉटर, ती डोंगरांची रांग, रिसॉर्टचा परिसर बघा किती मोठा आणि मेंटेन आहे. दूर दूरपर्यंत पसरलेली हिरवळ, वेगवेगळ्या फुलं झाडांमुळे सुंदर रंगांची फुलं, सर्वच अगदी आल्हाददायक आहे. प्रत्यक्ष अनुभव तर अविस्मरणीय आहे. अजून बरंच काही बघण्यासारखं आहे, ते आपण पुढच्या भागात बघत आहोत. आणि चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. उद्या भेटूयात.